भाई 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 ओ हो. कळलं आता. नमस्कार मित्रमंडळींनो, आज मी आलो आहे पुण्यामध्ये बाणेर इथे. का? कारण आम्हाला आहे आग्र्याचं निमंत्रण. कोणाकडनं? फिश थाळी या रेस्टॉरंटकडनं. आता निमंत्रण म्हटल्यावरती मी एकटा कसं येणार, म्हणून मी माझ्या सहपत्नीसोबत आलेलो आहे. आज मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो आहे माझ्या या बायकोला. तिचं नाव आहे अल्पा. आज आम्ही दोघं मिळून रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत आणि इथे खाणार आहोत. काय खाणार आहोत? फिश. Fish. मस्त फिश. कारण फिश थाळीमध्ये फिशच मिळणार आहे ऑफकोर्स. सो बघूया काय काय मिळणार आहे. चल आज जाऊया. आर यू एक्साइटेड अल्पा? व्हेरी एक्साइटेड. मी पण. आज स्पेशल एपिसोड आहे भाई. आज बायको आली आहे. अरे तुम्ही शिबानी? येस. सो दिस इज अल्पा, माझी बायको. ह्या आणि यांच्या सासू, या दोघांनी मिळून ही सुरू केलेले रेस्टॉरंट आहे मी ऐकलंय. सो आज आपण ॲक्च्युली आईच्या हातचं पण खाणार आहोत. सो आपण 2 एपिसोड केल्यावर काय हे आमचं ॲक्च्युली. खूपच सुंदर जागा आहे हो एकदम. खूपच ऑर्गॅनिक जागा. हा, इवन कलर स्कीम पण तुम्ही जी चूज केली आहे. आणि एक हे पण चांगलं आहे ना की मी आता तुमचे सगळे ते वॉलचे पेंटिंग बघतोय, ते असे छान फिशशी रिलेटेडच तुम्ही केलंय. जसं अंडर वॉटर जसं असतं तसं. खूप छान. सो आता जास्त वेळ मला घालवायचा नाही. मी ज्या मेन कामाला आलोय ते म्हणजे हादडायला. सो आता तुम्ही मला काय खायला घालणार आहात? पण त्याच्यात आमचं एक स्पेशालिटी म्हणजे प्रॉन्सची खिचडी प्रॉन्सची खिचडी. आणि खूपच एक्साइटेड. आणि प्रॉन्सचं सवताळलेलं म्हणून एक आहे. सवताळलेला? सवताळलेला. तुम्ही कधी ऐकलंय सवताळलेला प्रॉन्स? सो चला आपण जाऊया वर. दिस इज सासूबाईंचं कॅरिकेचर आहे. ओ वाव. दॅट्स आवर लोगो ऑल्सो. अरे नाईस. अल्पा तुला कुठली साईड हवी आहे? ती साइड. ऑफकोर्स. हिचं असतं की हिला अशा ठिकाणी बसायचं तिकडनं सगळं दिसतं. आता मी मेन्यू कार्ड तुमचा बघत नाही, कारण तुम्ही सांगणार ते आम्ही खाणार आहोत. डेफिनेटली. सो काय तर आम्ही पहिली आपली स्पेशल जी थाळी आहे हाँ ती आणणार आहोत. ड्रिंक आलेला आहे. सो दादा क्या क्या है? ये क्या है आणि ये? ओ सो कोकम सरबत आणि सोल कढी. चीयर्स अल्पा. सो हे कोकम सरबत नाही आहे, म्हणजे कोकम सरबत सगळं दिसतंय, पण हे काय ताई? सार आपण त्याला म्हणतो. गोड अच्छा. नसतं. गोड नाही हा. त्याच्यात. इट्स मोर ऑफ अ ॲपिटायझर. सो आपले बोंबील, ओले बोंबील आहेत. हे स्टफ पॉम्फ्रेट आहे. ओले बोंबील ही मी पहिल्यांदा ऐकते. हा. सो बेसिकली बोंबीलमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही जेवायला जाल तर त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकतात आणि असे चपट करतात. Right. सो हे तसे नाहीये. दे आर सॉफ्ट फ्रॉम इनसाइड आणि क्रिस्पी फ्रॉम. ओ आणि हे 2 हे चटण्या, कोकमाची चटणी आहे ओ. आणि हिरवी चटणी आहे. हे सगळंच छान स्मेल करतोय. अरोमा छान आहे याचा. हो, आणि खूपच अच्छा इन्व्हाइटिंग सॉरी, आहे सॉफ्ट हे. बोंबील. सो 2 प्रकारचे बोंबील आपल्याकडे आहेत. एक आहे ओले बोंबील आणि एक आहे स्टफ बोंबील. हे आलं आहे आपलं Stuffed भरलेलं सोलमन. पॉम्फ्रेट. नाही, भरलेलं पॉम्फ्रेट. 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 सो अल्पा चालू करूया. पहिला एक पापडाचा तुकडा खाऊन बघ. हा पापड आहे आणि त्याला असा तिखटपणा पण आहे या पापडाला. तर मी नेक्स्ट ट्राय करणार आहे, काय? कारण की मला खिचडी भरपूर आवडते. पहिलीच खिचडी खाते? हो, कारण की हे प्रॉन्स खिचडी म्हणजे बघूनच असं वाटतं की खावंसं वाटतं. तुझी रिॲक्शन म्हणून मी घाबरलो की चांगलं नाही आहे, पण असं नाही आहे. ह्याचा पहिला घास खाल्ला ना मी, समजा आपण खिचडी मागवली सेपरेट हो. आणि प्रॉन्सची ग्रेव्ही सेपरेट मागवली आणि मिक्स करून जर खाल्लं खिचडी आणि प्रॉन्स, हा तो आयटम आहे. अतिशय सुंदर. आता मी ट्राय करतो यांचं प्रॉन्सची ग्रेव्ही. ओ वाव, काय सॉफ्ट भाकरे आहेत. भाकरी पण खूप सॉफ्ट आहे मित्रांनो. मसाला एकदम खतरनाक मसाला आहे याचा. ज्यांना असं कमी तिखट पाहिजे हा परफेक्ट आयटम. हो, नक्कीच. चव खूप छान आहे. हो. मस्त. मी नेक्स्ट ट्राय करणार आहे ओले बोंबील. ओ हे खूपच सॉफ्ट आहे. अतिशय सॉफ्ट.
नाईस, त्याला एक सार्टनेस आहे. बघू. मी आयुष्यात फर्स्ट टाइम मी कोकमाची चटणी ट्राय केली आहे मी सुद्धा. आणि खूप इंटरेस्टिंग आहे चवायची. म्हणजे आंबट गोड आणि थोडीशी तिखट, थोडीशी. युजली कुठेही जेवायला गेलो फिश थाळी खायला तर मी सुरमई किंवा पॉम्पलेट वडत मागवतो, पण आज रावस आहे, बांगडा आहे, बोंबील आहे आणि पॉम्पलेट पॉम्पलेट आहे. आहे. म्हणजे जेवढं फिशची व्हरायटी मिळू शकतील सगळी आहे. चल हे ट्राय करू ना, रावस म्हणतात तर चालेल. एकदम छान सॉफ्ट सॉफ्ट आणि एकदम हे आहे, लुसलुशीत आहे. व्हेरी नाईस. आणि मला काय आवडलं माहितीये की ह्यात जे मसाला आहे ना हा त्याचा चव ओव्हरपॉवरिंग नाही. म्हणजे हे ना असं हॉटेलमधले मासे नाही वाटत आहेत. आपल्या घरात जसे बनतात छान प्रेमाने, जसं तुला मसाल्याचा त्रास नाही होणार, हो. तुला वेगवेगळं काही फिलिंग नाही येणार, प्रॉपर असं सुदिंग फूड ते आहे. हो. रावस हा रावस आहे. मला त्यांची सुरमई कढी ट्राय करायची आहे. सुरमई कढी ही आहे ना ती. ओ यात मासा आहे प्रॉपर, हे बघा बाई. सुरमई आहे. तुला घास घेता घेता एक आंबट चव आली का? आणि मग ते हो मसाल्यांचा चव आला ना. हो हो हो. भाई हे अप्रतिम आहे. भाई रावस आणि हा कुठला मासा होता? सुरमई. सुरमई. माशांमध्ये पण जो फरक आहे ना तो परफेक्ट आहे. म्हणजे हा जसा थोडा सॉफ्ट आहे. नेक्स्ट हे स्टफ्ड बोंबील. काय आहे? जे आतलं पुरण आहे ना ते फ्रेश कोकोनटनी बनवलेलं आहे आणि ते फ्रेशनेस तोंडात टाकला तुझा ते फ्रेशनेस हिट होतं. भाई अप्रतिम अप्रतिम आहे. आहे. जी आतली ग्रीन चटणी आहे ना ती चटणी एवढी सुपर्ब आहे. म्हणजे फ्रेशनेस. ही जी चटणी आहे ना ही वाली अशी नाही आहे ही. जर तुम्ही आलात तर ही एक डिश तुम्हाला मागवलीच पाहिजे. स्टफ बोंबील हायली रिकमेंडेड. आणि ना तुम्ही एक बार करत असाल, आम्ही कुठल्याच गोष्टीवर त्याच्यामध्ये लिंबू नाही पिळलाय, कारण लिंबू पिळायची गरजच नाही आहे. काय पॉम्पलेट, द स्टफ्ड पॉम्पलेट. हे पण स्टफ आहे. हो. ओरे जाडजूड आहेत फुल. ओ भाई याच्या आतमध्ये पण ती ग्रीन टाकलेली त्यांनी. हो. आणि ना नवल असं की पुण्यात असून पण फिश एवढे फ्रेश आहेत, अजिबात त्याला स्मेल नाहीये. त्याला तो असा जुने झालेत मासे, म्हणजे मुंबईवरनं सकाळी निघालेत रात्री पोचलेत आणि त्याला वास मारतो असं नाहीये. मसाले कुठेही ओव्हरपॉवर नाही करत आहेत. हो. टू बी फ्रँक तुम्हाला प्रत्येक त्या फिशचा स्वतःचा एक अरोमा आहे आणि तो कुठेही वाईट घाणेरडा अरोमा नाहीये. हो. कारण मला स्वतःला फिशचा वास अजिबात नाही आवडत. अल्पा दिस इज क्रेझी. थँक गॉड आम्ही काल रात्री जेवलो नाही आहोत. तू परत गेली या ग्रेव्हीकडे? हो, कारण की ही ग्रेव्ही इट्स कॉलिंग मी बॅक. इट्स कॉलिंग यू बॅक. गोड आहे ना माझी बायको. ह्याच्यात पण प्रॉन्स आहेत, ह्याच्यात पण प्रॉन्स आहेत. ज्यांना प्रॉन्स आवडतात त्यांची इथे धमाल आहे. हो. नवीन एवढं मस्त मस्त मासे खातोय ना आम्ही बाई. दिस इज दॅट्स वाय आय लव्ह भातुपा. ओ हो हो. हे बघ बाय, असा तर मासा मी तंदूरवाला मासा मी खाल्लाच नाहीये. तू खाल्ल्याच्या आधी कधी? नाही. आणि ते जसं तू हातात त्याला धरलेलं पण ते एवढा फर्म आहे, म्हणजे हो बाई. एवढा छान म्हणजे पैकी त्याला या- cook केलंय. हा माशाने ठरवलं की आयुष्यात त्याला कडक व्हायचं. मी माहिती बांगडा का ना खायचो, कारण यात काटे खूप आहेत आणि यात काटे खूप आहेत. काटे खूप आहेत. आय विल रिपीट दिस अगेन. यात काटे खूप आहेत. अरे वा, तुम्ही अजून काय हे घेऊन आला आहात? ही बिर्याणी आहे, पण रावसची बिर्याणी आहे. आता रावसची बिर्याणी. एक्साइटेड. आर यू रेडी? व्हेरी मच. आज मी जेवढे मासे तुम्ही आणलेत ना, बांगडा, रावस, पॉम्पलेट, प्रॉन्स, एवढे मासे मी एकत्र कधीच नाही खाल्लेत. आणि हे सुरमई आहे, पण वेगळा मसाला आहे. तवा सुरमईसारखी मसाला वेगळा आहे. भाई दिसतो बघा इकडे जवळ आहे. आणि हे प्रॉन्स आहेत, तंदुरी प्रॉन्स, पण आपल्या मसाल्यामध्ये, महाराष्ट्रीयन मसाल्यामध्ये.
तुम्ही इथनं जेवून गेल्यावर तुम्हाला असं रात्री असं कसं तरी होतंय किंवा आता मला बरोबर. खूपच हेवी Acidity होतं झाली असं नाही खाऊन. असं नाही होणार. तुम्ही जरी 1-2 वाजता जेवून गेला तर बाय 4-5 यू विल बी लाईक लाईट. चला परत जेवायला जायचं. सो आता मी तुमची हे काय आणलं तुम्ही? हे लसूण कोथिंबीर आणि याचं असं वाटण आहे. सो तवा सुरमई आहे ते. ही सुरमई आहे? Yes. लसूण असं वाव. ते फ्लेवर येत आहेत कोथिंबीर आणि लसणाचं. हो ना. हो. यात जे वरती हे गार्लिक लसूण जे पडलंय ना त्याचा एवढा अमेझिंग अरोमा येतोय खाताना. आणि तुमची फिशची क्वालिटी एवढी छान कशी काय हो? मी मगापासून जसं आम्ही म्हणलं की आम्ही फक्त मासे विकतो. सो द मोस्ट इम्पॉर्टंट आहे की ताजे मासे द्यायलाच हवे म्हणजे आम्हाला. सो आम्ही 3 ते 4 वेळा आठवड्यातनं आमच्याकडे मुंबईहून मासे येतात. अच्छा. सो स्पेशल सोर्सिंग करतो आम्ही. आणि तुमच्या फिशला स्मेल का नाही येत मग? जुना ठेवला, नीट त्याला स्टोअर नाही केलं हो. किंवा अति हाताळलं हा. तर मग त्याला स्मेल येऊ शकतो. पण प्रत्येक माणूस आज आलाय हा. त्याला असं खाल्ल्यावर वाटलं पाहिजे की अरे हे आजचं आहे म्हणजे असं हो ताजं म्हणजे आहे. ही प्रत्येक बाईटला हेच म्हणते की ओ काय फ्रेश असं वाटतं की आता काढलं. म्हणजे खोबरं पण जर त्याच्यात असेल असं वाटतं की आता ते हो. किसलंय त्याच्यावर. ते आता प्रॉन्स ट्राय करूया आपण. हो please. हे पण तंदूर प्रॉन्स आहेत Yes. ना? हो. आणि हे तंदूर आपले तंदूर आहेत. उलाला. जिंकलं. तंदूर जिंकलं. ओके, नाव आय कांट वेट टू डिग इन. तू वेडी होशील असं तंदूर आहे. तू या ट्राय कर. ओ हो 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 हो. काय मस्त चव आहे. भाई लोक तिकडे तिकडे कारण की हे खूप भारी आहे. खूप भारी आहे. भाई ही डिश तुम्ही जर नाही मागवली तर तुमच्यासाठी पाप आहे. पाप. हेच अमेझिंग आहे काहीतरी. लेट्स नॉट इवन कम्पेअर. या ओहो हो. आणि भाई हा तर तुम्हाला आयटम हाताने खावाच लागणार. सांगतो का? कारण तुम्हाला याच्यातनं हाडं काढायची आणि याच्यातनं काटे काढायचे. हो हो मी आलं. यू हॅव माय हार्ट फॉर दिस वन. ओ माय गॉड. हो अल्पा एवढं क्रेझी. मला खूप आवडलं कारण की जे राईसचं चव आहे ते पण म्हणजे जे पण फ्लेवर्स आहे ते इंडिव्हिज्युअली स्टँड करतात. हो राईस आहे, राईसचं एक चव आहे, तुझं मसाल्याचं एक चव आहे आणि मग तुझं फिशचं एक चव आहे. तर ते तू खाताना ते 3 डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर्स तुझ्या तोंडात येतात. वाव. आय टोल्ड यू सो. भाई हे तुम्हाला म्हणजे जसं बोललो ना की हा प्रॉन्स एक मस्ट आयटम आहे. आणि दुसरा जो कुठला खतरनाक आयटम आहे तर तो हे ही रावस बिर्याणी. याचं नाव ऍक्च्युली रावसच ठेवा की ही बिर्याणी रावस आहे भाई. हाय ओहो. आणि अजून काहीतरी आणले हे तुम्ही? लास्ट स्वीट डिश पाहिजेत आपल्याला. पण जसं आपल्याला माहिती आहे की फिश बरोबर आपण दुधाचं काही जनरली खातो. बरोबर. सो ही नारळाच्या दुधातली तांदळाची खीर आहे. नारळाच्या दुधातली तांदळाची Please, खीर. जरूर टेस्ट करा. त्याचा रंग पण काय छान आलाय. ओ हो 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 हो. त्यात गुळ आहे का? येस. हो. हे कॉम्बिनेशन नारळाचं दूध आणि गुड मस्त. हो मग आपण हे बोलू शकतो इथे क्लेम करू शकतो की दिस इज नॉट कोळी, दिस इज नॉट आगरी, दिस इज नॉट मालवणी, दिस इज महाराष्ट्र. क्या बात आहे. सो थँक्यू. तुम्ही कधी आलात पुण्याला तर FC रोडला पण यांचं पहिलं आहे आणि सेकंड आता हे बानेरला आहे तर तुम्ही इकडे नक्की येऊन ट्राय करा. मी आतापर्यंत आम्ही जेवढं पण खाल्लंय आम्हाला सगळं खूप जास्त आवडलंय. माझ्याकडनं पर्सनली रेकमेंडेड जर मी करायला गेलो तर नक्कीच प्रॉन्स हे आहे तंदुरी आहे आणि हा रावस बिर्याणीचा जो प्रकार तुम्ही शोधलाय तो एक खतरनाक आहे. आणि इनफॅक्ट हा जो एक That was please, that was my choice. ओके I तू was सांग going तुला to- काय काय आवडलं. चल ओके तू बोल. किती माझी प्रिय गोष्ट हे तर पहिला तर स्टफ्ड बोंबील अप्रतिम. ओ माय गॉड. ते फ्रेशनेस जे कोकोनटचा फ्रेशनेस तोंडात गेला जे ते हिट होतं
आणि दुसरी म्हणजे हे प्रॉन्स सवताळलं साऊथ सॉटेला सवताळलं म्हणतात ते. मला अजूनही द क्विक pronounce करता रेसिपी नाहीये 20 मिनिट्स रेसिपी. हा पण हे अप्रतिम आहे, भाकरी सोबत खूपच छान लागते. हो 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 तर तू स्टार्ट विथ दिस अँड दिस या अँड ऑफकोर्स हे बिर्याणी, द रावस बिर्याणी. द रावस बिर्याणी. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि आम्हाला छान खाऊ घेतलं. आणि आई तुमचं पण आभार की तुमची चव आम्हाला आज इथे मस्त अनुभवायला मिळाली. सो थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज सांगा आम्हाला कमेंट करून की तुम्हाला याच्यातला कुठला आयटम खावासा वाटतो. इथे येऊन तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज पार्सल मागवू नका, इथे येऊन खायचा प्रयत्न करा. कारण मासे पार्सल नाही खात, मासे तिकडे येऊनच खायचे असतात. आणि जर तुम्हाला अल्पाची माझी कंपनी आवडली असेल तर सांगा, आपण तिला नेक्स्ट एपिसोडला घेऊन येऊ शकतो अशाच कुठला तरी निमंत्रण करून. सो प्लीज या पेजला म्हणजे आमच्या भाटुबाला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. आणि आमचे काही छान छान मर्च आहेत. जसं आता मी हात धुवून झालं की आम्ही शेवटला तुम्हाला आमची एक मर्च आहे ते देऊ नक्कीच. तसे काही मर्च आहे ते जाऊन विकत घ्या आणि असंच भाडीपा भाटुपा आणि विषय कॉलला सपोर्ट करा. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि एवढं मस्त मस्त खायला घातलं. आमच्याकडनं तुम्हाला भाटुपातर्फे छोटीसं गिफ्ट की तुम्ही जर कुठे आता फिरायला गेलात तर आमचा नक्की थर्मास घेऊन जा. ओ हाऊ कूल. माझा मुलगा एकदम खुश होणार अरे, आहे, thank तो you. बघतो सगळं तुमचं. हे घ्या आणि ह्यांचं कप. आणि हे लोणचं आमचं. अरे आणि भांडू नये म्हणून 2 वेगळे दिले. ऍक्च्युअल भांडण झालं असतं आमचं, वाचवलं तुम्ही. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.